नमस्ते विद्यार्थी मित्र हो. नमस्ते विद्यार्थी मित्र हो. यश एज्युकेशनल ग्रुप, कोपरगाव, वैजापूर, येवला. सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, वैजापूर. यश कोचिंग क्लासेस, कोपरगाव. यश सायन्स अकॅडमी, येवला. यश अकॅडमी, वैजापूर च्या माध्यमातून मी सुधीर सुतवणे आपल्या समोर केमिस्ट्री या सब्जेक्टचा सॉलिड स्टेट हा चॅप्टर प्रेझेंट करत आहे. या चॅप्टरच्या माध्यमातून तुमची बोर्ड, नीट, सीईटी, जेईई ह्या एक्झाम्स करता चांगल्या प्रकारे तयारी होऊ शकते. पहिलं पार्ट आपण घेतोय, व्हॉट आर द जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉलिड स्टेट. आपल्याला माहिती आहे द सबस्टन्स हॅज 3 स्टेट. सबस्टन्सच्या किती स्टेट्स असतात? तर 3 स्टेट्स असतात. हे आपल्याला माहिती आहे. कोणत्या कोणत्या सांगा? these states are solid, second one is liquid and third one is gaseous state. अशा 3 स्टेट आहे. तर त्यापैकी आपल्याला जे बघायचं या चॅप्टर मध्ये दॅट इज द सॉलिड स्टेट. कोणती स्टेट बघायची मित्रांनो? सॉलिड स्टेट. मग आता आपल्या समोर प्रश्न येईल की नेमक्या सॉलिडच्या काय काय प्रॉपर्टीज असतात. तर सॉलिड, लिक्विड आणि गॅस मध्ये जर आपण कम्पेअर केलं तर सॉलिड्स हॅव डेफिनेट शेप. सॉलिडला काय असतं सांगा? डेफिनेट शेप. कोणता असेल? चौकोनी, त्रिकोणी, षटकोनी, गोलाकार, वर्तुळाकार, वेगवेगळ्या टाईपचे शेप असतील. म्हणजे डेफिनेट जो असेल तो फिक्स शेप आहे. जसं आता पाण्याला स्वतःचा शेप आहे का मित्रांनो? नाही. त्याला जर आपण ज्या कंटेनरमध्ये टाकलं त्या कंटेनरचा शेप ते घेऊन टाकेल. म्हणजे इट डज नॉट हॅव डेफिनेट शेप. तसं इथं सॉलिड्स हॅव डेफिनेट शेप, they have definite mass and they also have definite volume. काय सांगा? सॉलिड्स हॅव डेफिनेट शेप. फिक्स शेप असतो, फिक्स मास असतं आणि फिक्स व्हॉल्यूम असते. सॉलिड्स हॅव डेफिनेट शेप, डेफिनेट मास अँड डेफिनेट व्हॉल्यूम. नंतर आता इथं बघा, हा जो पार्ट आहे हा सॉलिडचा दाखवलेला आहे मित्रांनो. हा जो पार्ट आहे हा लिक्विडचा पण दाखवलेला आहे आणि हा जो पार्ट आहे हा गॅसचा पण दाखवलेला आहे. लक्षात आलंय सर्वांना? हा जो पार्ट आहे हा सॉलिड, हा लिक्विड आणि हा गॅस. तर बघा बरं, सॉलिड्स मध्ये द मॉलिक्यूल, हे जे सर्कल्स आहे, हे सर्कल म्हणजे काय सांगा? दीज आर द मॉलिक्युल्स. हे सर्कल जे दाखवलेले व्हायलेट कलर मध्ये ते मॉलिक्युल्स आहे. लक्षात आलं? तर मला सांगा बरं, सॉलिड मध्ये मॉलिक्युल्स आर प्रेझेंट व्हेरी क्लोज टू इच अदर. बघा, लिक्विड मध्ये थोडे दूर आहे, गॅसेस मध्ये जास्त दूर दूर आहे. मग काय कंडिशन आहे सांगा? इन केस ऑफ सॉलिड द इंटरमॉलिक्युलर म्हणजे मॉलिक्युल मधलं अंतर इट इज व्हेरी शॉर्ट. लक्षात आलं का? व्हाय? बिकॉज द मॉलिक्युल्स आर प्रेझेंट व्हेरी क्लोज टू each other and therefore intermolecular distance is very short. Then intermolecular. आता मला सांगा, मॉलिक्युल मध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला काय म्हणतात मित्रांनो? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. काय म्हणायचंय सांगा? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तर ते एकदम स्ट्रॉंग असेल. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर स्ट्रॉंग. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस हे एकदम स्ट्रॉंग टाईपचे असतील. लक्षात आलं का? ना. देन द सॉलिड पार्टिकल्स हॅव फिक्स पोझिशन. सॉलिड पार्टिकलच्या जागा ज्या आहे त्या फिक्स आहे. सॉलिड पार्टिकल्स हॅव फिक्स पोझिशन. लक्ष येत आहे? सॉलिड पार्टिकलच्या ज्या जागा असतील तर दीज पार्टिकल्स हॅव फिक्स पोझिशन. लक्षात आलं? देन द सॉलिड पार्टिकल्स हॅव फिक्स पोझिशन. मॉलिक्यूल कधी जागा नाही बदलणार मित्रांनो, याच्यामध्ये जागा फिक्स आहे. लिक्विड मध्ये बघा, पाण्याचा फ्लो होऊ शकतो, मॉलिक्यूल जागा सोडू शकता, एका जागेतून दुसऱ्या जागेवर जाऊ शकता. गॅस मॉलिक्यूल मध्ये तर फ्री फ्लो चालू असतो ना. पण सॉलिड पार्टिकलच्या जागा मात्र फिक्स असतात मित्रांनो. सॉलिड पार्टिकल्स हॅव फिक्स पोझिशन. देन दे आर इनकॉम्प्रेसेबल अँड रिजिड. आता बघा, दे आर इनकॉम्प्रेसेबल अँड रिजिड. तर आता प्रश्न आला, व्हॉट इज मीन बाय
इनकॉम्प्रेसेबल. इनकॉम्प्रेसेबल म्हणजे काय सांगा, कॉम्प्रेसेबल म्हणजे काय. तर बघा आता इथं समजा आपण एक अरेंजमेंट घेतली. दिस इज द पिस्टन अँड सिलेंडर अरेंजमेंट. हे पिस्टन, याला काय म्हणायचं, पिस्टन. आणि हे अपवर्ड डाऊनवर्ड होऊ शकते. आणि याच्यात काय फिलअप केलं मित्रांनो, मी गॅस फिलअप केला. आता ह्या पिस्टनला मी जर डाऊनवर्ड लोटलं तर सांगा बरं, हे पिस्टन डाऊनवर्ड येऊ शकतंय का नाही, येऊ शकतंय. समजा आता पिस्टन इथं आलं तर सांगा बरं, पहिल्यांदा गॅसची व्हॉल्यूम V1 होती, आता सगळा गॅस एवढ्याच जागेत बसेल. मग सांगा बरं, व्हॉल्यूम कमी झाली, V2 झाली. याला म्हणायचं कॉम्प्रेसेबल. म्हणजे गॅसला तुम्ही प्रेस करू शकताय, तसं सहजपणे सॉलिडला प्रेस करू शकत नाही, त्याला कॉम्प्रेस करू शकत नाही. मीन्स दे आर इन नॉर्मल कंडिशन्स दे आर इनकॉम्प्रेसेबल. अँड रिजिड. रिजिड म्हणजे न वाकणारे, न तुटणारे, त्याला म्हणता रिजिड. नॉर्मल कंडिशन मध्ये आपण जर समजा एखाद्या लोखंडाच्या गोळ्याला वाकवायचं म्हटलं तरी वाकू शकतो ठरवलं तर. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आपण वापरून, डिव्हायसेस, मशीन्स वापरून त्याला वाकवू शकतोय. पण नॉर्मल कंडिशन्स मध्ये ते वाकत नाही, तुटत नाही, म्हणजे दे आर रिजिड. म्हणजे दे आर इनकॉम्प्रेसेबल अँड रिजिड. त्यांना प्रेस केलं जाऊ शकत नाही आणि ते रिजिड असतात. अँड मला सांगा, जिथं सर्वात जास्त गर्दी कोणामध्ये, मॉलिक्यूलची सर्वात जास्त गर्दी कोणामध्ये, तर मॉलिक्यूलची सर्वात जास्त गर्दी सॉलिड्स मध्ये. आणि गर्दी जास्त तर डेन्सिटी जास्त. मग सांगा बरं, कोणाची डेन्सिटी जास्त राहील, सॉलिडची डेन्सिटी ही हाय राहील. कळालं. मग सांगा डिफरंट पॉइंट्स अबाउट द सॉलिड. सॉलिड्स हॅव डेफिनेट शेप, डेफिनेट मास, डेफिनेट व्हॉल्यूम. इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स इज शॉर्ट. इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स हे कसं आहे, शॉर्ट. मीन्स मॉलिक्युल्स आर प्रेझेंट. काय सांगा, मॉलिक्युल्स आर प्रेझेंट very close to each other. काल सांगा, molecules are present very close to each other. That is called intermolecular distance is short. त्याला म्हणायचं आहे intermolecular distance is short. Intermolecular forces are strong. Molecule मध्ये जे forces आहे they are strong. Intermolecular forces are strong. Then solid particles have fixed position. मॉलिक्यूल मधलं अंतर एकदम कमी, मॉलिक्यूल मधले फोर्सेस एकदम जास्त आहे, आणि त्या मॉलिक्यूलच्या ज्या जागा आहे त्या बदलत नाही. लिक्विड आणि गॅसेस मध्ये मित्रांनो जागा बदलतात, आणि पण इथं सॉलिड्स मध्ये मात्र पार्टिकल हॅव फिक्स पोझिशन. देन दे आर इनकॉम्प्रेसेबल. त्यांना आपण प्रेस करू शकत नाही. अँड दे आर रिजिड. आणि ते कसे सांगा, रिजिड. अँड सॉलिड्स हॅव व्हेरी हाय डेन्सिटी. आणि सॉलिडची डेन्सिटी ही भरपूरशी जास्त असते. लक्षात आलं. तर these are the different properties for the solids. Now there are two types of solid. What are the different forms of solid? On the basis of nature of arrangement of particle, solids are divided into two types. नेचरच्या म्हणजे अरेंजमेंट कशी पार्टिकलची त्याच्या बेसवर सॉलिडला दोन भागात डिवाइड करता येईल. समजा आता कोणता पण पार्ट बघा, ग्रीन बघा, हे ग्रीन एका लाईन मध्ये सर्व मॉलिक्युल्स प्रेझेंट आहे. दे आर प्रेझेंट अलॉंग द सेम लाईन. म्हणजे जर तुम्ही पहिल्या केसमध्ये बघितलं तर पार्टिकल्सची अरेंजमेंट ही कशी आहे सांगा, रेग्युलर अरेंजमेंट आहे, सिस्टमॅटिक अरेंजमेंट आहे. आणि इथं जर बघितलं तर पार्टिकलची अरेंजमेंट इरेग्युलर आहे. मग ज्या सॉलिड्स मध्ये पार्टिकलची अरेंजमेंट रेग्युलर असते, हे पहिली डायग्राम फिगर ए मध्ये पार्टिकलची अरेंजमेंट कशी आहे, रेग्युलर आहे, तर त्या सॉलिड्सला म्हणतात क्रिस्टलाइन सॉलिड्स. काय नाव द्यायचं मित्रांनो त्याला, क्रिस्टलाइन सॉलिड. मग काय सांगा, ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ अरेंजमेंट ऑफ द पार्टिकल सॉलिड्स आर डिवायडेड इनटू टू टाइप. सॉलिड्स हे दोन भागात डिवाइड झालेले, क्रिस्टलाइन सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड. क्रिस्टलाइन सांगा, द सॉलिड्स इन विच देयर इज रेग्युलर अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकल. आता मित्रांनो सांगा बरं, कन्स्टिट्युएंट पार्टिकल म्हणजे काय, तर कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स
म्हणजे काय सांगा, पार्टिकल ज्याच्यापासून पदार्थ तयार झालेला आहे, घटक कण, कन्स्टिट्युएंटचा अर्थ होतो घटक, पार्टिकल म्हणजे कण, म्हणजे घटक कण, फ्रॉम विच सबस्टन्स इज मेड, म्हणजे ज्या ज्या पार्टिकल पासून पदार्थ तयार झालेला आहे त्याला म्हणतात कन्स्टिट्युएंट पार्टिकल. अँड इफ द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर रेग्युलरली अरेंज, जर कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स हे कसे अरेंज असतील मित्रांनो, रेग्युलरली, देन इट इज कॉल्ड क्रिस्टलाइन सॉलिड. त्यावेळेस त्या सॉलिडला आपण नाव देणार क्रिस्टलाइन सॉलिड. आणि ज्या सॉलिड्स मध्ये पार्टिकलची अरेंजमेंट इरेग्युलर स्वरूपाची असते, पार्टिकलची अरेंजमेंट कशी असते मित्रांनो, इरेग्युलर स्वरूपाची, त्याला म्हणतात अमॉर्फस सॉलिड्स. त्यांना काय म्हणताय सांगा, अमॉर्फस सॉलिड. मग काय सांगा, ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ अरेंजमेंट द पार्टिकल्स, arrangement of particles, solids are divided into two types. One is crystalline solid and another is amorphous solid. एक कोणतं आहे सांगा, क्रिस्टलाइन सॉलिड, आणि दुसरं कोणतं आहे, amorphous solid. One is crystalline solid and one is amorphous solid. Now there are some distinguishing point between crystalline and amorphous solid. आताच आपण बघितलं, सांगा बरं मित्रांनो, क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये पार्टिकलची अरेंजमेंट कशी असते, रेग्युलर अरेंजमेंट. बघा शब्दाला महत्वाचा आहे, द सॉलिड्स इन विच देर इज रेग्युलर अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. ज्या सॉलिड्स मध्ये पार्टिकलची अरेंजमेंट रेग्युलर असते, पार्टिकल एक सिस्टमॅटिकपणा दाखवता अरेंजमेंट मध्ये, कन्स्टिट्युएंट पार्टिकलची अरेंजमेंट रेग्युलर असेल, देन दे आर कॉल्ड क्रिस्टलाइन सॉलिड्स. इकडे काय सांगा, द सॉलिड्स इन विच देर इज नो रेग्युलर अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स, ज्यांच्यामध्ये पार्टिकलची अरेंजमेंट ही नो रेग्युलर अरेंजमेंट म्हणजे इरेग्युलर अरेंजमेंट. नो रेग्युलर अरेंजमेंटचा अर्थ काय झाला सांगा, इरेग्युलर, दे आर कॉल्ड अमॉर्फस सॉलिड. आता बघा, खूप जास्त प्रमाणात रेग्युलर अरेंजमेंट असेल तर त्याला म्हणतात लॉंग रेंज ऑर्डर. प्लीज लक्षात घ्या, काय कोणत्या अरेंजमेंटला, रेग्युलर अरेंजमेंट. तर काय म्हणायचं सांगा, लॉंग रेंज ऑर्डर. आणि जर रेग्युलर अरेंजमेंट नसेल तर त्याला म्हणायचं नो रेग्युलर अरेंजमेंट, दॅट इज कॉल्ड शॉर्ट रेंज ऑर्डर. जर रेग्युलर अरेंजमेंट असेल तर काय म्हणायचंय मित्रांनो, लॉंग रेंज ऑर्डर. आणि याला जर नो रेग्युलर अरेंजमेंट असेल तर त्याला म्हणतात शॉर्ट रेंज ऑर्डर. काय म्हणायचंय, शॉर्ट रेंज ऑर्डर. मग सांगा बरं, कोणामध्ये पार्टिकलची अरेंजमेंट एकदम रेग्युलर स्वरूपाची आहे, क्रिस्टलाइन, मग दे हॅव लॉंग रेंज ऑर्डर ऑफ अरेंजमेंट ऑफ पार्टिकल. इकडे काय येईल बघा, दे हॅव शॉर्ट रेंज ऑर्डर ऑफ अरेंजमेंट ऑफ पार्टिकल, दे हॅव शॉर्ट रेंज ऑर्डर ऑफ अरेंजमेंट ऑफ पार्टिकल. इकडे काय येईल, मग सांगा बरं महत्वाचा शब्द कोणता आहे, दे हॅव लॉंग रेंज ऑर्डर. इकडे काय सांगा, दे हॅव शॉर्ट रेंज ऑर्डर. इरेग्युलर अरेंजमेंटला शॉर्ट रेंज ऑर्डर म्हणतात आणि रेग्युलर अरेंजमेंटला लॉंग रेंज ऑर्डर हे नाव त्या ठिकाणी दिल्या जात असतं. कळालंय सर्वांना? हे झाले 2 पॉइंट. प्रत्येक वेळेस लिहित चालायचंय. व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या. आता बघा, दे आर, हे कोणाचे सांगा, क्रिस्टलाइन सॉलिड. हे क्रिस्टलाइन आहे आणि हे अमॉर्फस. हे क्रिस्टलाइन आहे आणि हे अमॉर्फस. आता बघा, एक कंडिशन इथे घेऊ आपण, की समजा मी एक क्रिस्टलाइन सॉलिड घेतला. कोणता सॉलिड घेतला, क्रिस्टलाइन सॉलिड. एक्झाम्पल आहे NaCl. आणि त्याचा मी असा एक सेक्शन घेतला आणि ह्या सेक्शनच्या अलॉंग चेक केलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, तो आला 1.5. डायरेक्शन बदलून दुसरा सेक्शन घेतला, त्याच क्रिस्टलचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आला 1.3. परत डायरेक्शन चेंज करून अजून एक ऍक्सिस घेतला, अजून एक
त्या ठिकाणी सेक्शन घेतला, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आला समजा 1.4. सांगा आता वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू सारखी का वेगवेगळी आहे? सांगा बरं. या डायरेक्शन मध्ये 1.2 आहे, वेगळ्या डायरेक्शन मध्ये 1.3 आहे, आणि परत वेगळ्या डायरेक्शन मध्ये 1.4 आहे. मग अनआयसोट्रॉपी म्हणजे काय? डिफरंट डायरेक्शन, डिफरंट व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी. सांगा ही कोणाची प्रॉपर्टी आहे? क्रिस्टलाइन. अँड शब्दाचा अर्थ होतो नाही, आयसो शब्दाचा अर्थ होतो सेम, सारखी, आणि ट्रॉपी शब्दाचा अर्थ होतो प्रॉपर्टी. प्रॉपर्टी सेम नाही. काय वाचायचं? प्रॉपर्टी सेम नाही. म्हणजे याचा अर्थ काय? जर तुम्ही डायरेक्शन बदलून घेतल्या, क्रिस्टल एकच घेतला पण त्याचे डायरेक्शन बदलून घेतल्या, तर प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या येतात. मग सांगा बरं, द प्रॉपर्टी ऑफ, कोणाची प्रॉपर्टी? क्रिस्टलाइन सॉलिड. काय? प्रॉपर्टी ऑफ crystalline solids to have different values of physical property in different direction. काय शब्द आहे? प्रॉपर्टी ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड टू हॅव डिफरंट व्हॅल्यूज ऑफ फिजिकल प्रॉपर्टी. बघा आता आपण घेतलं होतं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, एकदा 1.2 आला होता, डायरेक्शन बदलली, 1.3 आला, डायरेक्शन बदलली, 1.4 आला. म्हणजे काय सांगा? व्हॅल्यू, डिफरंट व्हॅल्यूज ऑफ फिजिकल प्रॉपर्टी इन डिफरंट डायरेक्शन, याला म्हणतात अनआयसोट्रॉपी. आता समजा मला आयसोट्रॉपीचं एक्झाम्पल घ्यायचंय. मी काय केले? काचेची ग्लास घेतली, ग्लास मटेरियल, काचेची प्लेट घेतली. आता याचा असा सेक्शन घेतला, पहिला सेक्शन घेऊ आपण असा, आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेक केला तर 5 आला. त्यानंतर असा सेक्शन घेतला, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेक केला, 1.5 आला. सॉरी, इथं पण 1.5, 1.5. असा सेक्शन घेतला, 1.5 आला. असा सेक्शन घेतला, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आला 1.5. असा सेक्शन घेतला, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आला 1.5. सांगा आता फिजिकल प्रॉपर्टीची व्हॅल्यू बदलते का? नाही बदलते. कोणता पण सेक्शन घ्या. मग सांगा प्रॉपर्टी ऑफ, आता ही कोणाची प्रॉपर्टी आहे? अमॉर्फस सॉलिडची. कोणाची प्रॉपर्टी आहे? अमॉर्फस सॉलिड टू हॅव, सांगा डिफरंटच्या ऐवजी कोणत्या डायरेक्शन मध्ये घ्या? सेम. सेम व्हॅल्यूज ऑफ फिजिकल प्रॉपर्टी, पण डायरेक्शन मात्र दोन्ही वेळेस डिफरंटच आहे. हे बरोबर आहे, इन डिफरंट डायरेक्शन. सांगा जर एकाच प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या येत असतील त्याला अनआयसोट्रॉपी म्हणायचं. प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू सेम नाही. आणि जर एकाच प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या सेक्शनच्या अलॉंग सेम येत असतील, एकाच प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या सेक्शनच्या अलॉंग कशा येत असतील मित्रांनो? सेम, तर त्याला म्हणतात आयसोट्रॉपी. आयसो शब्दाचा अर्थच काय होतो सांगा बरं मित्रांनो? आयसो म्हणजे सेम. आयसो शब्दाचा अर्थ जर विचारात घ्यायचा म्हटलं तर आयसो शब्दाचा अर्थ होतो सेम. आणि मित्रांनो सांगा बरं, ट्रॉपी म्हणजे काय? प्रॉपर्टी म्हणजे सेम प्रॉपर्टीज. काय अर्थ आला? सेम. म्हणजे डायरेक्शन बघा, कोणती डायरेक्शन राहू द्या, व्हॅल्यू किती आले सांगा बरं? व्हॅल्यू आली 1.5. इथं पण किती आले डायरेक्शन बदलून? 1.5. इथं पण 1.5. सांगा बरं अनआयसोट्रॉपी आयसोट्रॉपी दोघांच्या वेळेस काय बदललं आपण? काय बदललं? डायरेक्शन. मग डिफरंट डायरेक्शन हे दोन्ही वेळेस आहे. मित्रांनो लक्षात घ्या, डायरेक्शन डिफरंट दोन्ही वेळेस आहे. पण जर प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या डायरेक्शनला वेगवेगळ्या आल्या तर त्याला म्हणायचं अनआयसोट्रॉपी. आणि जर प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या डायरेक्शनला सेम आल्या तर त्याला म्हणायचं आयसोट्रॉपी. तर हे झालं दोन कंडिशन. वेगवेगळ्या व्हॅल्यू आल्या अनआयसोट्रॉपी, सारख्या व्हॅल्यू आल्या आयसोट्रॉपी. कळालं?
तर सांगा बरं, ग्लास हे अमॉर्फस सॉलिड आहे. ग्लास काय सांगा, अमॉर्फस सॉलिड, देअरफॉर इट शोज द आयसोट्रॉपी. आणि NaCl, sugar, Cu are the crystalline solid. They shows the anisotropy. हे झालं anisotropy आणि आयसोट्रॉपी. नंतर क्रिस्टलाइन सॉलिड हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. क्रिस्टलाइन सॉलिडचा मेल्टिंग पॉइंट कसा असतोय मित्रांनो, दे हॅव शार्प व्हॅल्यू ऑफ मेल्टिंग पॉइंट. आता शार्प व्हॅल्यू ऑफ मेल्टिंग पॉइंट म्हणजे काय, तर समजा आपण NaCl ला विचारलं की तुझा मेल्टिंग पॉइंट किती आहे, त्याने सांगितलं 1200 डिग्री. एक रॅन्डमली घेतो आपण, ठीक आहे, करेक्ट व्हॅल्यूच नाही, पण मी सांगतोय जस्ट की NaCl ला विचारलं की तुझा मेल्टिंग पॉइंट किती आहे, त्यांनी सांगितलं 1200 डिग्री सेल्सिअस. मग याचा अर्थ काय झाला की एक्झॅक्टली 1200 डिग्री सेल्सिअसला NaCl वितळायला लागलं, तोपर्यंत ते वितळणार नाही. पण तेच जर आपण कोणाला विचारलं, प्लास्टिकला, तर प्लास्टिक इज अमॉर्फस. प्लास्टिकला विचारलं की तुझा मेल्टिंग पॉइंट, आम्ही आताच NaCl कडे जाऊन आलो, NaCl ने आम्हाला सांगितलं की मी एक्झॅक्टली 1200 डिग्री सेल्सिअसला वितळायला लागतो. 1200 डिग्री सेल्सिअस हा माझा काय आहे, मेल्टिंग पॉइंट. तर मग नंतर प्लास्टिक कडे गेलो, प्लास्टिकला सांगितली सर्व इन्फॉर्मेशन, आणि त्याने सांगितलं की प्लास्टिक तर या ठिकाणी प्लास्टिकचा जो पार्ट आहे, तर त्याला जर सांगितलं की तुझा मेल्टिंग पॉइंट किती आहे, तुझा मेल्टिंग पॉइंट किती आहे, तर तो म्हणाल की माझा फिक्स व्हॅल्यू नाहीये, तुम्ही एक काम करा, हिटिंग स्टार्ट करा, म्हणजे मग वितळेल तेव्हा वितळेल. मग तो समजा वितळायला लागला 500 डिग्री सेल्सिअस पासून 1000 डिग्री सेल्सिअस. म्हणजे सांगा बरं, फिक्स व्हॅल्यू आहे का, फिक्स व्हॅल्यू नाहीये. फिक्स व्हॅल्यू नाहीये, मग अशी जर कंडिशन असेल तर त्यावेळेस त्याला म्हणतात नो शार्प व्हॅल्यू ऑफ मेल्टिंग पॉइंट. नो शार्प व्हॅल्यू ऑफ द मेल्टिंग पॉइंट. कळालंय सर्वांना. तर मेल्टिंग पॉइंटची शार्प व्हॅल्यू नसते कोणामध्ये, अमॉर्फस सॉलिड्स मध्ये. अमॉर्फस सॉलिड्स मध्ये मेल्टिंग पॉइंटची शार्प व्हॅल्यू नसते. क्रिस्टलाइन सॉलिड्स हॅव शार्प व्हॅल्यू ऑफ मेल्टिंग पॉइंट and amorphous solids do not have sharp value of the melting point. नंतर crystalline solids are true solids. crystalline solids हे काय सांगा मित्रांनो, ट्रू सॉलिड्स आहे. क्रिस्टलाइन सॉलिड्स आर ट्रू सॉलिड्स. आता ट्रू सॉलिड्स म्हणजे काय, तर क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये ज्या पार्टिकलच्या जागा आहे त्या कधीच बदलत नाही, फिक्स असतात एकदम. आणि अमॉर्फस सॉलिड्स मध्ये थोड्या प्रमाणात पार्टिकलच्या जागा बदलू शकतात. लक्षात आलं का, अमॉर्फस सॉलिड मध्ये थोड्या प्रमाणात पार्टिकलच्या जागा बदलतात. आता ऍक्च्युअल सांगा सॉलिडची काय प्रॉपर्टी आहे, तर सॉलिडची प्रॉपर्टी आहे दे हॅव, सॉलिडची काय प्रॉपर्टी आहे, दे हॅव फिक्स पोझिशन्स ऑफ पार्टिकल्स. पार्टिकलच्या जागा फिक्स पाहिजे तर तो खरा सॉलिड, तर तो खरा सॉलिड. मग सांगा बरं, क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये पार्टिकलच्या जागा फिक्स आहे, त्या कधीच बदलत नाही, मग तो जरा खरा सॉलिड. पण अमॉर्फस सॉलिड हे सॉलिड आहे, पण त्यांच्यात ही प्रॉपर्टी थोड्या प्रमाणात फॉलो केल्या जात नाही. पार्टिकलच्या जागा थोड्याफार बदलू शकतात, बदलतात, म्हणून त्याला म्हणतात स्युडो सॉलिड. म्हणजे सॉलिड आहे पण खरा सॉलिड नाही. का बरं ट्रू सॉलिड नाही, का बरं, कारण त्याला जर म्हटलं की मला तुम्ही ट्रू सॉलिड का नाही म्हणत आहे, तर त्याला सांगायचं की तुझ्यामध्ये पार्टिकलच्या जागा थोड्या बदलतात आणि सॉलिड असण्याकरता पार्टिकलच्या जागा फिक्स पाहिजे, म्हणून तू सॉलिड आहे पण स्युडो सॉलिड आहे. स्युडो सॉलिडचा अर्थ होतो खोटा खोटा सॉलिड, किंवा त्याला दुसरं नाव आहे सुपर कूल्ड लिक्विड्स. काय नाव आहे सांगा मित्रांनो, सुपर कूल्ड लिक्विड हे नाव सुद्धा त्या ठिकाणी देता येतं. एक्झाम्पल कोणते इकडं, NaCl, शुगर, Cu, all metals are the crystalline solid. Glass, rubber, plastic are the examples of amorphous solid. Glass, rubber, plastic are the examples of amorphous solid. कळालेलं आहे. तर these are the different distinguishing points between crystalline and amorphous solid. सांगा बरं, पहिला डिस्टिंग्विशिंग पॉइंट काय आहे, तर पहिलं, the solids in which there is regular arrangement of constituent particles are called crystalline solid. इकडं the solid in which
देर इज नो रेग्युलर अरेंजमेंट. इकडे काय शब्द आला? रेग्युलर अरेंजमेंट. इकडे काय शब्द आला मित्रांनो? रेग्युलर अरेंजमेंट. आणि इकडे आला नो रेग्युलर अरेंजमेंट. इकडे काय शब्द आला? रेग्युलर अरेंजमेंट. इकडे काय शब्द आला? नो रेग्युलर अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. इकडं दे हॅव लॉंग रेंज ऑर्डर. दे हॅव लॉंग रेंज ऑर्डर. आणि इकडे काय येईल सांगा? दे हॅव शॉर्ट रेंज ऑर्डर. इकडं लॉंग रेंज ऑर्डर शब्द येईल. काय शब्द येईल? लॉंग रेंज ऑर्डर. आणि इकडे काय येईल सांगा? शॉर्ट रेंज ऑर्डर. देन नेक्स्ट कंडिशन सांगा काय? दे आर अनआयसोट्रॉपिक इन नेचर. अनआयसोट्रॉपी म्हणजे काय सांगा? डिफरंट डायरेक्शन, डिफरंट व्हॅल्यूज ऑफ प्रॉपर्टी. इकडं डिफरंट डायरेक्शन बट सेम व्हॅल्यूज ऑफ प्रॉपर्टी. दॅट इज कॉल्ड आयसोट्रॉपी. They have sharp melting point. They do not have sharp melting point. Their crystalline solids are true solid. Amorphous solids are pseudo solid or supercooled liquid. NaCl, sugar, Cu are the example. Glass, rubber, plastic are the example of amorphous solids. हे झालं डिस्टिंग्विशिंग पॉइंट. सांगा रेग्युलर अरेंजमेंट, नो रेग्युलर अरेंजमेंट. लॉंग रेंज ऑर्डर, शॉर्ट रेंज ऑर्डर. Anisotropy, isotropy. Sharp melting point, do not have sharp melting point. True solid, pseudo solid म्हणजे थोड्या प्रमाणात सॉलिड आहे पण काही प्रॉपर्टी फॉलो न करणारे. और सुपर कूल लिक्विड. NaCl, शुगर, Cu. आणि इकडं ग्लास, रबर अँड प्लास्टिक. तर दीज आर द डिस्टिंग्विशिंग पॉइंट्स फॉर द क्रिस्टलाइन अँड अमॉर्फस सॉलिड्स. आताच आपण बघितलेले मित्रांनो आयसोट्रॉपी. सांगा काय? आयसोट्रॉपी. आयसो शब्दाचा अर्थ काय होतो? सेम. ट्रॉपी म्हणजे प्रॉपर्टी. तर आपण त्याचं पूर्ण मिनिंग बघितलेलं. तुम्हाला ते लक्षात आहे सर्वांना? सांगा काय? डिफरंट डायरेक्शन. बघा आता हे अमॉर्फस सॉलिड आहे. कोणता सॉलिड आहे? आणि त्याच्या वेगवेगळ्या डायरेक्शन घेतल्या तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेम येईल. फॉर एक्झाम्पल 1.5 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स RI ज्याला म्हणतो 1.5. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5. सांगा डायरेक्शन बदलून आहे पण व्हॅल्यू सेम आहे. म्हणजे काय सांगा? सेम व्हॅल्यूज ऑफ फिजिकल प्रॉपर्टी इन डिफरंट डायरेक्शन्स. काल सांगा सेम व्हॅल्यूज ऑफ फिजिकल प्रॉपर्टी इन different directions. कालं same values of physical property in different directions is called isotropy. आणि anisotropy म्हणजे काय सांगा? ती amorphous solid ने crystalline solid ची प्रॉपर्टी. कोणाची प्रॉपर्टी आहे? समजा हा क्रिस्टलाइन सॉलिड आहे आणि याचे वेगवेगळे सेक्शन्स आपण घेतले जसे लास्ट केस मध्ये. तर सांगा इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगवेगळे येतील. 1.3 आला, RI आला 1.5, RI आला 1.4. म्हणजे सांगा बरं काय आलं? नो सेम व्हॅल्यूज ऑफ प्रॉपर्टी. म्हणजे डिफरंट डायरेक्शन अँड डिफरंट व्हॅल्यू इज कॉल्ड anisotropy. Different direction, different value, anisotropy. and different direction, same value, isotropy. ग्लास मध्ये आयसोट्रॉपी आहे, NaCl मध्ये anisotropy. ग्लास मध्ये आयसोट्रॉपी आहे कारण कोणत्या डायरेक्शन ग्लास आहे काय आहे? अमॉर्फस सॉलिड. आणि कोणती डायरेक्शन घेतली तर ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फिक्स येईल, त्यात बदल होणार नाही. तर ती झाली आयसोट्रॉपी. आणि जर आपण NaCl घेतलं, वेगळ्या डायरेक्शन्स घेतल्या तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण वेगवेगळे येतील, सेम येणार नाही. त्याला म्हणायचं अनआयसोट्रॉपी. काय नाव द्यायचं मित्रांनो त्याला? अनआयसोट्रॉपी. Now the next part is isomorphous substances. आता दोन पदार्थ आहे. फॉर एक्झाम्पल एक NaF आहे आणि दुसरा आहे MgO. सांगा आता हे दोन वेगवेगळे पदार्थ आहे. हे दोन वेगवेगळे पदार्थ आहे पण त्यांचे क्रिस्टल स्ट्रक्चर जर चेक केले आपण, त्यांचं आतलं जे स्ट्रक्चर आहे तर ते एकदम सेम. म्हणजे फक्त काय सांगा की ज्या जागेवर Na असेल क्रिस्टल मध्ये त्या जागेवर इकडे कोण असेल? Mg. बाकी इकडे F असेल तर इकडे O. पण अरेंजमेंट मात्र सेम असेल. सेम अरेंजमेंट मध्ये असतील ते. मग द
टू ऑर मोर सबस्टन्सेस, दोन किंवा दोनापेक्षा जास्त पदार्थ हॅव्हिंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर. बघा कधी कधी आहे ना, काही विद्यार्थी असतात वेगवेगळे असतात, ते वेगवेगळ्या गावून येतात, वेगवेगळे विद्यार्थी असतात, पण त्यांचं काम एकच असतं, टीचरला त्रास देणं. म्हणजे सेम काम करतात, ते झाले मग आयसोमॉर्फस. काय सांगा की पदार्थ वेगवेगळे पण गुण सारखे. काय सांगा, पदार्थ वेगवेगळे पण गुण सारखे, तर त्या प्रॉपर्टीला म्हणता आयसोमॉर्फस सबस्टन्सेस. मग काय येईल सांगा, टू ऑर मोर सबस्टन्सेस. काय आलं सांगा, टू ऑर मोर सबस्टन्सेस having same crystal structure are called isomorphous substances. काय सांगा, two or more substances having same crystal structure are called isomorphous substances and the property is called isomorphism. पुन्हा एकदा, टू ऑर मोर सबस्टन्सेस हॅव्हिंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर, दोन किंवा दोनापेक्षा वेगळे पदार्थ आहे, त्यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर कसं आहे, सेम. पदार्थ वेगळे पण क्रिस्टल स्ट्रक्चर सेम आहे, त्याला म्हणता आयसोमॉर्फस कॅरेक्टर. आता सांगा, इकडे येण्याचं एक ऍटम आहे, फ्लोरीनचा एक, मग रेशो आलं 1:1. मॅग्नेशियमचा काय येईल 1:1. म्हणजे दे हॅव सेम ऍटोमिक रेशो. जसं NaF MgO 1:1, Na1 त्याला Ca1, N1 इकडे कार्बन 1 O3 सांगा काय आला ऍटोमिक रेशो 1:1:3. आणि इकडं NaF आणि MgO हे आयसोमॉर्फस पदार्थ आहे, तर इकडं NaNO3 आणि CaCO3 काय सांगा, आयसोमॉर्फस सबस्टन्सेस. द टू ऑर मोर सबस्टन्सेस हॅव्हिंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर, वेगवेगळे पदार्थ पण गुण सारखे, वेगवेगळे पदार्थ पण क्रिस्टल स्ट्रक्चर सारखे, अशा पदार्थांना काय म्हणतात मित्रांनो, आयसोमॉर्फस सबस्टन्सेस. कळालं? नेक्स्ट पार्ट कडे आपण जाऊ. द नेक्स्ट पार्ट इज पॉलीमॉर्फस सबस्टन्सेस. नेक्स्ट पार्ट कोणता आहे सांगा, पॉलीमॉर्फस सबस्टन्सेस. आता सांगा मित्रांनो, पॉलीमॉर्फस, पॉली म्हणजे काय, मिनी, मॉर्फस म्हणजे स्ट्रक्चर. म्हणजे आता इथं विरुद्ध आहे की एकच विद्यार्थी आहे पण गुण भरपूर आहे, वेगवेगळे गुण आहे. क्लासला ऍबसेंट राहणं, आल्यावर टीचरला त्रास देणं, नंतर लक्ष न देणं, कधी कधी क्लासमध्ये लवकर निघून जाणं. एकच विद्यार्थी आहे पण गुण मात्र खूप दाखवतोय. मग असं असेल तर सांगा, त्याला म्हणता पॉलीमॉर्फस सबस्टन्स. काय सांगा बरं, सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट. बघा एक पदार्थ एकच आहे पण गुण भरपूर त्याच्यात. समजा आता बघा एक एक्झाम्पल घेतलं, कोळसा घेतला, कोल, नंतर ग्राफाईट घेतला आणि डायमंड घेतला. आता डायमंड म्हणजे सुद्धा कार्बन आहे, कोल म्हणजे सुद्धा कार्बन आहे, ग्राफाईट म्हणजे सुद्धा कार्बन आहे आणि डायमंड म्हणजे सुद्धा काय मित्रांनो, कार्बनच आहे. सांगा बरं, पदार्थ एकच आहे पण सांगा, एकदा कार्बन म्हणू नये, एकदा ग्राफाईट म्हणू नये, एकदा डायमंड म्हणू नये, म्हणजे सांगा बरं किती फॉर्म मध्ये, 3. म्हणजे अजून पण आहे त्याच्यात, त्या ठिकाणी आपण अजून स्ट्रक्चर घेऊ शकतोय कार्बन मध्ये, पण या ठिकाणी आपण हे घेतोय कार्बन, कोल, ग्राफाईट, डायमंड, दीज आर द डिफरंट फॉर्म्स ऑफ द कार्बन. मग याला म्हणतात पॉलीमॉर्फस. एकच पदार्थ वेगवेगळ्या स्वरूपामध्ये प्रेझेंट असणे. काय सांगा, एकच पदार्थ वेगवेगळ्या स्वरूपामध्ये प्रेझेंट असणे त्याला म्हणतात पॉलीमॉर्फस. त्याला काय म्हणतात, पॉलीमॉर्फस. काय येईल मग, अ सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट इन टू ऑर मोर फॉर्म्स. काय सांगा, अ सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट इन टू ऑर मोर फॉर्म्स इज कॉल्ड पॉलीमॉर्फस सबस्टन्स. एकच पदार्थ वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध आहे अँड द प्रॉपर्टी इज कॉल्ड पॉलीमॉर्फिझम. आणि त्याची जी प्रॉपर्टी असेल त्या प्रॉपर्टीला काय नाव देता येतं, हे पॉलीमॉर्फिझम. तर कॅल्साइट अँड अरॅगोनाइट आर द टू पॉलीमॉर्फस फॉर्म्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. हे दोन पॉलीमॉर्फस फॉर्म झाले कॅल्शियम कार्बोनेटचे. सांगा बरं, सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट, समजा आता कार्बन आहे, सांगा एकच पदार्थ आहे बट दॅट एक्झिस्ट इन 3 फॉर्म, कार्बन, ग्राफाईट,
म्हणजे किंवा कोल, ग्राफाइट, डायमंड exist in 2 or more forms is called polymorphous substance and the property is called polymorphism. Calcite and aragonite are the two polymorphous forms of calcium carbonate. अल्फा कॉर्ड्स, बीटा कॉर्ड्स, बघा अल्फा कॉर्ड्स आहे, हे अल्फा कॉर्ड स्ट्रक्चर आहे, हे बीटा कॉर्ड स्ट्रक्चर आहे अँड क्रिस्टोबॅलाइट, काय सांगा, क्रिस्टोबॅलाइट आर द पॉलिमॉर्फस फॉर्म्स ऑफ सिलिका. हे सिलिका म्हणजे वाळू, ते वाळूचे वेगवेगळे प्रकार आपल्याला भेटू शकतात. हे सुद्धा काय सांगा, पदार्थ एकच आहे, कोण आहे पदार्थ, सिलिका, पण त्याचे अल्फा कॉर्ड्स, बीटा कॉर्ड्स, नंतर क्रिस्टोबॅलाइट आर द डिफरंट पॉलिमॉर्फस फॉर्म. हे त्याचे वेगवेगळे पॉलिमॉर्फस फॉर्म त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. डायमंड अँड ग्राफाइट आर द टू पॉलिमॉर्फस फॉर्म्स ऑफ कार्बन. कार्बनचे पण आता आपण कोल, ग्राफाइट, डायमंड, तर इथे फक्त दोन दिले, डायमंड आणि ग्राफाइट. डायमंड अँड ग्राफाइट आर द टू पॉलिमॉर्फस फॉर्म्स ऑफ कार्बन. आणि पॉलिमॉर्फिझम ह्या प्रॉपर्टीचं मित्रांनो दुसरं नाव पण आहे अँड दॅट नेम इज कॉल्ड ॲलोट्रॉपी. काय म्हणायचे त्याला, ॲलोट्रॉपी. ॲलोट्रॉपी म्हणजे काय सांगा, तेच एकच पदार्थ वेगवेगळ्या स्वरूपात प्रेझेंट असण्याची जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला काय म्हणतात, दॅट इज कॉल्ड ॲलोट्रॉपी. त्या प्रॉपर्टीला काय म्हणतात मित्रांनो, ॲलोट्रॉपी. समजलेलं आहे. तर आजचं हे लेक्चर आपण इथेच थांबवतोय. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हे सर्व लिहून घ्यायचं आहे, पूर्ण पार्ट लिहून घेत चालायचं आहे. सर्व गोष्टी लिहिलेल्या पाहिजे तुमच्याकडं, हे सर्वांना कंपल्सरी. ठीक आहे, इथं थांबतोय आपण. थँक्यू.